सोलापूर महानगरपालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव परिसरात लावण्यात आलेल्या इंग्रजी नामफलकावरून निर्माण झालेल्या वादानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाला यश मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे। मनसेच्या म्हणण्यानुसार जलतरण तलावावरील इंग्रजी फलक हटवून महानगरपालिका प्रशासनाने त्या ठिकाणी मराठी भाषेतील नवीन फलक लावला आहे। मराठी भाषेचा सन्मान आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा मान राखण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे मनसेने सांगितलं। या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त करत जनभावनेचा आदर केल्याबद्दल महापालिका प्रशासनाचे स्वागत केले आहे। तसेच आंदोलनाला प्रसिद्धी व पाठिंबा देणाऱ्या पत्रकारांचेही आभार मानण्यात आले आहे। यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सोलापूर अभिषेक रंपुरे यांनी मराठीचा सन्मान हाच मनसेचा स्वाभिमान अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। या प्रकरणामुळे शहरात मराठी भाषेच्या वापराबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली असून प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी मराठीला प्राधान्य द्यावे अशी मागणीही पुढे येत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 4 ते 5 दिवसापूर्वी सोलापूर महापालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव येथे इंग्लिश बोर्ड असल्या कारणाने तिथे एक मनसे स्टाईल आंदोलन केले होते व प्रशासनास 48 तासाचा अल्टिमेटम देखील दिला होता। तो अल्टिमेटम महानगरपालिकेने स्वीकारून कालच इंग्लिश बोर्ड तिथला हटवून मराठी बोर्ड तिथे मराठी फलक लावलेला आहे। त्याबद्दल महापालिकेचे अभिनंदनच आहे। पण अजूनही काही शासकीय आस्थापने व खासगी आस्थापनांवर इंग्रजी फलक दिसत आहे। तो देखील त्यांनी ताबडतोब हटवून मराठी फलक तिथे लावावा, कारण या राज्यात या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे। त्यामुळे ताबडतोब हे बोर्ड हटवून मराठीमध्ये फलक तुम्ही करून घ्या, नाहीतर आम्हाला याच्यापेक्षा देखील तीव्र आंदोलन आम्हाला या महापालिकेसमोर या प्रशासनासमोर छेडावं लागेल व याची दक्षता आपण लवकरात लवकर घ्यावी।